मित्रांनो, एका दिवसाला 3 ते 5 हजारापर्यंत कमाई, कमी भांडवल, रोजची कॅश इन्कम आणि वर्षभर चालणारा व्यवसाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाणीपुरी व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. या व्यवसायासाठी किती भांडवल लागते, साहित्य काय लागते, तुम्हाला किती नफा होऊ शकतो, तुम्ही व्यवसायासाठी जागा कशी निवडायची, या व्यवसायासाठी तुम्ही हळूहळू ग्राहक कसे वाढवायचे, हा व्यवसाय यशस्वी करण्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड व्यवसायापैकी एक म्हणजे पाणीपुरी व्यवसायाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पाणीपुरी व्यवसाय हा असा पदार्थ आहे जो लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडतो. उन्हाळा असो, पावसाळा असो, संध्याकाळी पाणीपुरी खाणाऱ्यांची गर्दी कायम असते मित्रांनो. म्हणूनच हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. जर तुम्ही छोट्या प्रमाणात हा व्यवसाय करू इच्छित असाल तर अंदाजे खर्च किती लागणार आहे मित्रांनो, तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणतः तुम्हाला पाणीपुरीची गाडी घ्यायची असेल तर 5 ते 8 हजार रुपयेपर्यंत खर्च येईल. स्टीलची भांड्यासाठी 3,000 रुपये, गॅसची शेगडीसाठी 2 ते 2.5 हजार रुपये, सिलेंडरसाठी 2,000 रुपये, कच्चा माल असतो जो पाणीपुरीसाठी लागतो तो 2-1 हजार रुपये, डिस्पोजेबल साहित्य जे असते ते तुम्हाला 3 ते 5 हजार रुपये. एकूण सुरुवातीची गुंतवणूक साधारणतः तुम्हाला 20 ते 30 हजार रुपयेपर्यंत करावी लागेल. जर मोठे दुकान तुम्हाला टाकायचे असेल तर तुमचा खर्च 50,000 ते 1 लाखापर्यंत वाढू शकतो. आता या व्यवसायासाठी कोणकोणते साहित्य लागते मित्रांनो, तर पुऱ्या, बटाटे, हरभरा, मूग, कांदा, कोथिंबीर, चिंच, गूळ, पुदिना, हिरवी मिरची असेल, मसाला असतील, पाणी असेल, डिस्पोजेबल वाटे असतील, परत टिश्यू पेपर असेल, तर हे साहित्य तुम्हाला लागते. आता या व्यवसायात साहित्य नेहमी तुम्हाला ताजे वापरायचे आहे. आज ग्राहकांना विविध फ्लेवर आवडतात, म्हणजेच क्लासिक पाणीपुरी असेल, मसाला पाणीपुरी असेल, रगडापुरी, दहीपुरी, शेवपुरी असेल, स्पायसी पाणीपुरी, गार्लिक चटणी, जिरा पाणी, पुदिना पाणी, हिंग पाणी, असे पाण्याचे विविध प्रकार आवडतात पाणीपुरीमध्ये. जास्त पर्याय म्हणजे जास्त ग्राहक येतात मित्रांनो. व्यवसायात यश हे 50% जागेवर अवलंबून असते. आता हा व्यवसाय कोणत्या ठिकाणी चालतो मित्रांनो, तर हा व्यवसाय चालतो शाळेजवळ चालतो, बस स्टँड असेल, रेल्वे स्टँड असेल, गार्डन चौक असेल, मॉलचा परिसर असेल, येथे संध्याकाळी जास्त गर्दी असते मित्रांनो. त्यामुळे तेथे हा व्यवसाय उत्तम चालतो. आता समजा एका दिवसाला तुम्ही 300 प्लेट विकल्या तर एका प्लेटची किंमत जरी आपण 30 रुपये धरली तर एकूण विक्री तुमची 30 रुपयाने 300 प्लेटची 9,000 रुपये झाली. कच्चा माल आणि इतर खर्च 4,500 रुपये निव्वळ नफा तुम्हाला मिळतो. तर साधारणतः 4,000 ते 4,500 महिन्याला अंदाजे तुम्हाला 1 लाख ते 1,20,000पर्यंत तुम्हाला नफा मिळू शकतो. ही रक्कम जागा, विक्री खर्च आणि किमतीनुसार बदलू शकते मित्रांनो. ग्राहक टिकवण्यासाठी पाणीपुरीच्या जिथे करणारा व्यवसाय तिथे नेहमी स्वच्छता ठेवा मित्रांनो. नेहमी हसतमुख राहा. चव कायम ठेवा मित्रांनो. व्यवसायात फिल्टर पाणी चांगले वापरा. ग्राहकांना आदराने वागवा. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी QR कोड ठेवा मित्रांनो. तुम्ही इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकत राहा तुमच्या व्यवसायाचे, जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल. व्हॉट्सअप, गुगल मॅपवर तुम्ही लोकेशन टाका. होम डिलिव्हरीसारखे सुविधा ठेवा. झोमॅटो आणि स्विगीवर तुमचे व्यवसाय नोंदवा. अनेक जण या चुका करतात. आता या व्यवसायात कुठल्या चुका करतात मित्रांनो, तर जुना बटाटा वापरतात, चव बदलते तुमच्या पाणीपुरीची, ग्राहकांची वागणूक व्यवस्थित नसते, तुमच्या व्यवसायाची लोकेशन व्यवस्थित नसते, जास्त किंमत ठेवणे, मार्केटिंग न करणे, या चुका मित्रांनो टाळायच्या आहेत. एक गाडी चालू झाली की दुसरी गाडी सुरू करा. जर तुम्हाला व्यवसाय चालू वाढवायचा आहे तर एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी असं व्यवसाय वाढवत जावा. स्वतःचे ब्रँडिंग करा. युनिफॉर्म वापरा. पाणीपुरी विकताना लोगो तयार करा. तुमचा एखादा टी-शर्ट वगैरे छापा. पॅकेजिंग करा. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करा. स्वतःचे मसाले विकायला सुरुवात करा. मित्रांनो, पाणीपुरी हा एक स्ट्रीट फूड व्यवसाय नाही तर योग्य नियोजन, उत्कृष्ट चव, स्वच्छता, ग्राहकांशी चांगले संबंध यामुळे मोठा ब्रँड बनू शकणारा व्यवसाय आहे मित्रांनो. छोट्या गाडीपासून सुरुवात करून अनेक उद्योजकांनी आज अनेक शाखा उघडल्या आहेत. मेहनत,
सातत्य, गुणवत्ता या 3 गोष्टी पाळल्या तर या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळणे शक्य आहे मित्रांनो. जर तुम्हाला अशाच प्रकारे विविध व्यवसायांची तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले बेल आयकॉन पण दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका भन्नाट व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊन येणार आहे मित्रांनो. आणि हो मित्रांनो, आपला मराठी माणूस व्यावसायिक झालाच पाहिजे. धन्यवाद.